नमस्कार, न्यूज 24 महाराष्ट्र या लोकप्रिय चॅनलमध्ये पुन्हा एकदा सर्वांचं मनपूर्वक स्वागत। आणि आज आपण शेतकरी या विषयावर नवीन काही माहिती घेऊन आलेलो आहोत। त्या संदर्भात आपल्यासोबत चर्चा करण्याकरता आज न्यूज 24 महाराष्ट्र या लोकप्रिय मराठी वृत्तवाहिनीमध्ये अनिकेतजी पारवी हे उपस्थित आहे। सर नमस्कार। नमस्कार। आणि सरांच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी ज्या विविध योजना चालतात त्या योजना संदर्भात आपण माहिती घेणार आहोत। तर यामध्ये फार्मर आयडी जो एक प्रकल्प महाराष्ट्र शासनाने हाती घेतला त्या संदर्भात आता आपण प्रथमतः पारवी साहेब यांच्याकडून माहिती घेणार आहोत। तर सर मला सांगाल की फार्मर आयडी जो शासनाने ठरवून दिलेला आहे तो फार्मर आयडी तुमचा तयार करणे आवश्यक आहे आणि तो केलाच पाहिजे। यासाठी आता तुम्ही सांगाल की त्याचा फायदा काय असेल आणि शेतकऱ्यांना त्याच्या अडचणी काय जातात। यामध्ये कसं आहे, आता महाराष्ट्र शासन म्हटलं किंवा आता ते बनलेलेच आहे सेंट्रलमधून आहे आणि ऑल स्टेटमध्ये आता हे ॲग्रीस्टॅक म्हणून एक कंपल्सरी एक सातबारा जो राहतो आपला त्याच्यासाठी ते जोडण्याकरिता फार्मर आयडी म्हणून एक असं एक पोर्टल बनवलेलं आहे। अच्छा। हां, तर त्यामध्ये कसं आहे, आता जे महाराष्ट्रातले शेतकरी आहे एका आता वारस म्हणून एखाद्याची जमीन राहते किंवा पर्सनली स्वतःच्या पण जमिनी राहतात। आता समजून घ्या वैयक्तिक एक शेतकरी आहे, त्याचे जर आता अनेक ठिकाणी वावर असतं शेत असेल, एखादा नांदगावपेठमध्ये असू शकते किंवा त्याचा महसूल दुसरं असू शकते, तर ते कट्टा गोळा करणं म्हणजे हा एक प्रकल्प हाती घेतला आहे महाराष्ट्र शासनानं। तर त्याचं नाव ॲग्रीस्टॅक आहे। त्या ॲग्रीस्टॅकचे लाभ असे आहे की ॲग्रीस्टॅकमध्ये ज्या शेतकऱ्याला लाभ घ्यायचा राहिला आहे तर एक हे शेतकऱ्याचं म्हणून शेतासाठी म्हणून एक आधार कार्ड बनवल्यासारखं आहे। म्हणजे त्याची पूर्ण माहिती त्याच्यामध्ये गोळा करणं म्हणजे त्याला लाभ मिळायच्या वेळेस म्हणून त्याला फायदा होणार त्याचा, किंवा त्याच्याकडे शेती आहे, तो अल्पभूधारक शेतकरी आहे, छोटा शेतकरी आहे किंवा स्मॉल आहे की मार्जर आहे म्हणजे मोठा आहे, तर त्याच्यामध्ये माहिती पडते की त्याच्याकडे किती शेती आहे, काय आहे, तो अल्पभूधारक आहे, त्याच्यानुसार त्याला लाभ मिळतो। आतापर्यंत काय व्हायचं की ॲग्रीस्टॅक नव्हते तर मग त्याला अनुदान मिळायचं नाही, अनुदानापासून पटवारी लोक आहे, ग्रामसेवक आहे, तर मग त्या लेवलला तहसीलदारापर्यंत जो डाटा आहे तो कलेक्ट व्हायचा नाही। तर ॲग्रीस्टॅकमुळे तो आता पोर्टल लिंक केलं गेली, जोडणी होणार आहे शेतकऱ्याच्या नावाची महसूल खात्यात त्यासाठी आहे। तर आता ॲग्रीस्टॅक लिंक करण्याची तारीख तर आता डिसेंबर महिन्यापासून चालू झाला आहे। तर त्यामध्ये आता पूर्ण स्टेटमध्ये चालू आहे। तसं आता झालं राजस्थान झालं, मध्य प्रदेश झालं, उत्तर प्रदेश झालं, महाराष्ट्र झालं, संपूर्ण भारतासाठी हा ॲग्रीस्टॅक प्रोजेक्ट हा गव्हर्नमेंटने आणलेला आहे। तर त्यामध्ये एकच करणं आहे, शेतकऱ्याला जर आधार कार्ड लिंक नसले तर त्याला CSC केंद्र झाले, आपले सरकारी सेवा केंद्र झाले किंवा ऑनलाईन सेंटर झालं किंवा खाजगी पटवाऱ्यापर्यंत जे कोतवाल असतात त्यांच्यापर्यंत झालं, तर त्यांच्यापर्यंत आधार कार्ड मोबाईल आणि सातबारा घेऊन तिथे त्या सेंटरला व्हिजिट करून ते आधार कार्ड त्या सातबाऱ्यासोबत लिंक करावं लागतं। त्याचे लाभ म्हणजे आता पीक विमा योजना राबवली जाते। पीक विमा योजनेतनी आता शेतकऱ्याला फायदा व्हायचा असेल तर ॲग्रीस्टॅक कंपल्सरी करून ठेवलेला आहे की तो अल्पभूधारक शेतकरी आहे काय आहे त्याची डाटा जो आहे तो हे ॲग्रीस्टॅक स्वतः करून राहिला आहे। आणि त्याच्यात दुसरा फायदा म्हणजे त्याला नमो शेतकरी झाली, PM किसान योजना झाली, यामध्ये जे लाभार्थी होते तर आता एखाद्याचं शेत आहे, सामायिक शेती आहे, तर त्यामध्ये अनेक जण लाभ घेत होते। पण आता त्यामध्ये कसं आहे, जे मूळ खातेदार आहे ते वरचं जे नाव असते सातबाऱ्यामध्ये ते मूळ खातेदार असल्याकारणानं तो लाभ तो सर्वांना मिळत होता। त्याच्यासाठी पण आता ते सरकारनं ते सगळं व्यवस्थित केलेलं आहे की वारस पती पत्नीला एकच PM किसान पात्र राहणार आहे। आता 2019 पासून त्यामध्ये PM किसानमध्ये असा एक गोष्ट आहे की 2019च्या आधीचे जे रेकॉर्ड आहे म्हणजे वडिलोपार्जित जमीन आहे हे आहे, तर ते लिंक करून त्याला ते पात्र शेतकरी ठरलेले आहेत। आणि आता एक अशी गव्हर्नमेंटने एक नोटीस काढलेली आहे की PM किसानमध्ये पेन्शनधारक आहे त्यांना 20,000च्या वर पेन्शन मिळत आहे, असे शेतकरी त्याच्यातून वगळले गेले आहेत। आणि त्यामधून अजून पती किंवा पत्नी हा पण एक धोरण नवीन आणलेला आहे, पती किंवा पत्नी दोघांपैकी एकाला फॅमिलीमध्ये ते पण आता म्हणजे त्याचे व्हेरिफिकेशन चालू आहे ग्रामसेवकपर्यंत, आपले कृषी अधिकारी जे आहेत त्यांच्या स्तरावर ते काम चालू आहे, जिल्हा कृषी स्तरावर। तर आता ते त्याचं शॉर्टिंग करणं चालू आहे, डाटा घेऊन म्हणजे व्हेरिफिकेशन आलेलं आहे तसं म्हटलं तरी चालेल। आणि ॲग्रीस्टॅक हे जोडण्यामागचं एकच कारण आहे की ॲग्रीस्टॅक जर तुम्ही आता केलं नाही तर तुम्हाला शासनाच्या योजना झाल्या, PM किसान झालं, नमो शेतकरी योजना झालं, पीक विमा झाला किंवा पीक कर्ज झालं, ह्या प्रकारचा जो तुम्हाला फायदा आहे हे ॲग्रीस्टॅकला नोंदणी करणं तुम्हाला कंपल्सरी आहे।
तर 31 मार्चपर्यंत तसं शासनानं हे केलेलं आहे, पण ते पोस्टपोन होऊ शकते. पण या शासनाच्या योजना थेट जनतेला या निमित्तानं का होईना माहिती पडेल आणि त्याचा नक्कीच अनेक शेतकऱ्यांना लाभ होईल असं मी समजतो. आणि आज आपण या चर्चेत सहभागी झाले त्याबद्दल धन्यवाद. नमस्कार.